जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर 9 कोटींच्या बोगस कर्ज प्रकरणी गुन्हा दाखल। विखे पाटलांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी। दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण सूट। पंतप्रधान मोदींच्या बंगल्यावर आयोजित उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वाचा निर्णय। सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवण्याची मोदींकडून मुभा। भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका। भारत करणार पाकची हवाई नाकेबंदी। पाक विमानांना हवाई क्षेत्र बंद करणार। 3 दशकांपासून पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना पाठिंबा आणि अर्थसहाय्य। पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली। भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी। पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानी असल्याचं समोर। हाशिम मुसा पाकिस्तानी लष्करातील माजी पॅरा कमांडो। दहशतवादी हल्ल्याच्या तपासात माहिती उघड। पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत श्रद्धांजली। मृतांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत जाहीर। कुटुंबियांच्या शिक्षण आणि रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार। रायगडमध्ये आदिती तटकरे ध्वजवंदन करणार असल्यानं शिवसेनेत नाराजी। ध्वजवंदन केल्यानं कुणी पालकमंत्री होत नाही, गोगावलेंचा टोला। तर गोगावलेच पालकमंत्री व्हावेत, योगेश कदम यांची मागणी। राज्यात 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या। मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला मोठं यश। शिंदे समितीचा काम आता अंतिम टप्प्यात।